नमस्कार मंडळी, मी धराज गाडी कोकणची हवा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर मंडळी आज मी मामाकडे जाणार आहे, म्हणजे मी आणि माझी बहीण तरी 5-6 वर्षानंतर जाणार आहे मी मामाकडे। तर मस्तपैकी मजा येणार आणि तुमका पण दाखवत आहे माझ्या मामाकडे ती मस्तपैकी देखावा येते, म्हणजे असं कुडा साईड का आता सोनेवडे म्हणून गाव। तर मस्तपैकी सह्याद्रीचे पर्वत सह्याद्री रांगा मस्तपैकी आणि थंय जावचा कारण म्हणजे दही कालोआ। तर मस्तपैकी दशावतारनी रात्री असताना ते मस्तपैकी मजा येते। तरी किती वर्षांनी जातोय मी मस्तपैकी, आणि तकडची पण सांगी होती मामाकडची सगळी ये म्हणून। तर आता जाणार आम्ही दही काल्याक मिनी बहीण। तर चला तर मग जाऊया, आता तयारी करून मग जाईन जेवल्यानंतर जाऊची दुपारी, कारण मावशी पण भेटणार आमका कणकवलीत। तर चला तर मग जाऊया, आधी जेवून घेऊया आणि मग जाऊया म्हणजे। आता मी आमच्या स्टॉपवर येईल आहे, आता थोड्या वेळ 1:30ची गाडी येत त्याने मग जाऊची बहीण आता ह्याच्यात म्हणजे डेपोत ते कामावर गेला तैनाची येत, मग डायरेक्ट कणकवलीत जायची, मग कणकवलीत ना अशी डायरेक्ट पुढे जायची। तर म्हणजे आता आमच्या तळे बाजारात येला तर आता कणकवलीची लाव हे बघा। कणकवली डेपो सारखं भरलेलंच असता हे बघा, आणि कणकवलीत येऊन ह्याच्याकडचे पॉपकॉर्न घेतल्याशिवाय कोण जायचंच नाही। लहानपणी मामाकडे जाऊची ना ही गोष्ट म्हणजे सगळ्यात भारी होती, कारण जाताना अशी ट्रेन दिसायची आणि हे बघा मग डोंगर। मग थोड्या मामाकडच्या बाजारात येला हे बघा, एक जाताना ना एक पूल लागता आणि हे बघा हे असे नजारे बघूक ना लांबना माणसं जातात। गोल एकदम सह्याद्री पर्वत हे बघा मॅची चालू आहेत, आणि या समोरचं देऊळ हे बघा, या समोरच्या डोंगराक ना म्हाताऱ्याचं घर म्हणतात। ह्या बघा मामाचं घर, आणि आता मी डोंगर फिरत चाललो इल्या हाय वरती डोंगरात ना असो रस्तो जाता पूर्ण मस्तपैकी, गाडी बिडी नेऊक बरी पडता। मामाच्या झिलाबर मी पुढे गेले, तर म्हणजे आता आम्ही डोंगरावर इला, म्हणजे मामाकडचे हे बघा मस्तपैकी पाठीमागे डोंगर दिसतात, आणि हे बघा मामाचं जिला बाकीचे येतात चलत, आम्ही गाडी नेला हे बघा आम्हा दाखवते तुमका। तर हे बघा मस्तपैकी तर हे बघा मस्तपैकी डोंगर बघा केवढे मोठे आहेत, इतकी सह्याद्रीची रांग। हे बघा सूर्यास्त होता, सूर्य दिसलो तर कमेंट करा। हे बघा किती उंचारी जगा, तो जरा वरती जाता, वरती मस्त दिसतात वरना। हे बघा यासाठी बघा
तर म्हणजे या बघा किती वरती लावते बघा. किंवा थंय गावात हे बघा मामाचं घर दाखवतंय. कोपरे दिसतो. तर म्हणजे इथं बघा मामाचं घर किती लांब आता बघा. पाठीमागे ते देवळा ते लाईटी आहेत ते बघा. आणि हे मामाचं घर आणि पाठी बघा मस्तपैकी सह्याद्री पर्वत किती उंच आहे बघा. हे बघा इथं असं पूर्ण. तर म्हणजे तो बघा ते एक सोनगड हा तो बघा एकदा धावता बघूया जमात तेव्हा जाऊया. हे बघा पुढे चालूया जाऊया आपण आता. तर म्हणजे या बघा आम्ही घराकडे मामाच्या घराकडे. तर म्हणजे आता मस्तपैकी वरला जाऊन लिहिला मस्तपैकी देखाव बघू गावलो. सह्याद्रीची रांग बघून मस्तच वाटला. आणि आता जेवल्यानंतर 9च्या वाटता दही कल्यावरती जाऊची मग मंदिराच्या तर चला तर मग आता मंदिराकडे जाऊया. तर मंडळी मोठ्या मामाचं झील पेटी मस्त वाजवता आणि संध्याकाळच नामस्मरण करतात. तर म्हणजे दहीकाला गेला ही गर्दी हा मस्त मंदिराकडे इले आधी पाया पाडक गेला. श्रीदेव लिंगेश्वराच्या पाया पाडला. आणि आधी नंदीच्या ही बघा पालखी मस्तच सजवल्याने या. तर म्हणजे आता पालखी बाहेर पडतली आणि पूर्ण देवळाच्या अशी 5 फेरी मारतात गोल.
तर मंडळी बघा दुकानं लागली देवळाच्या बाहेर असत हय. बघा आता खाजा घेतात पाहुण्यांका ते म्हणजे आमका. गर्दी बघा किती आहे, सगळे मुंबईवाले वाटता इले वाटता. तर मंडळी रात्री 1-1:30च्या मना गेला. मस्त आलो, दहीकाला मस्त आलो. बाकी दुकानं होत तशी. बाकी तुमचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग. आणि हे बघा सकाळचं नजारा.